आणि लडाखबाबत चीननं पुन्हा नवी कुरापत केली आहे। 2 नव्या परगण्यांची घोषणा केली आहे। भारताच्या परराष्ट्र खात्याकडून चीनच्या आगळीकीचा निषेध करण्यात आलेला आहे। चीननं घोषणा केलेले परगणे हे भारताच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशातले आहेत। भारताच्या परराष्ट्र खात्यानं चीनला ठणकावलंय। चीननं कुरापत केलेला भाग लडाखच्या अक्साई चीन भागातला आहे। अक्साई चीनवरती चीनचा अवैध कब्जा आहे। परगण्यांचा सहभाग भारताच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे, पण त्यावरती चीननं दावा केलेला आहे। लडाखमध्ये चीननं पुन्हा एकदा कुरापत केली आहे। 2 नव्या परगण्यांची घोषणा केली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सोमेश, चीननं जे नवीन परगणे घोषित केलेत तो नेमका कोणता प्रदेश आहे आणि या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाची काय भूमिका आहे? चीनचा जो शिंजियांग प्रांत आहे त्या प्रांतातील खोतान प्रदेशामध्ये या 2 परगण्यांची घोषणा चीनने केली आहे। अक्साई चीन म्हणून जो भाग ओळखला जातो, जो जम्मू काश्मीर आणि लडाख मधील उजव्या कोपऱ्यातला भारतीय नकाशातला तर वरचा उजवा कोपरा आहे, तो जो भाग आहे जो चीननी अवैधपणे कब्जा केला होता, तर त्या चीनच्या भागामध्ये त्यांनी अशा प्रकारे या देशांची घोषणा केली आहे आणि ज्यावरून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निषेध नोंदवलाय। तसंच चीनकडून ब्रह्मपुत्रा नदीवर जे धरण बांधलं जाते मोठं, त्या विषयातही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निषेधाचा सूर व्यक्त केलेला आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।